नमस्कार. मी प्राध्यापक मधुकर बालासाहेब जाधव, मराठी विभाग प्रमुख, श्री व्यंकटेश कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देऊळगाव राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तुकोबा. तुकोबा, तुम्ही घेतल्या हाती चिपळ्या आणि केला सत्याचा गजर, सत्य असत्याशी मनग्वाही करून. तुम्ही घेतल्या हाती चिपळ्या आणि केला सत्याचा गजर, सत्य असत्याशी मनग्वाही करून. असत्यानं घेतली आता सत्याची जागा, असत्यानं घेतली आता सत्याची जागा. चिपळ्यांच्या ऐवजी वाचतायत चोहीकडे, दांभिकतेचा डंका आणि बेईमानीचे चौघडे. तुकोबा, आपुले मरण पाहिले म्या डोळा म्हणत, अहंकार नाशाचा सोहळा साजरा केला तुम्ही. आपुले मरण पाहिले म्या डोळा म्हणत, अहंकार नाशाचा सोहळा साजरा केला तुम्ही. आज मात्र मान पान प्रतिष्ठेची लालसा वाढते, आज मात्र मान पान प्रतिष्ठेची लालसा वाढते. सोहळा असो आनंदाचा किंवा विधी अंत्यसंस्काराचा. तुकोबा, जोडून या धन उत्तम व्यवहारे म्हणून प्रामाणिकपणे संपत्ती मिळवण्याचा दिला संदेश. जोडून या धन उत्तम व्यवहारे म्हणून प्रामाणिकपणे संपत्ती मिळवण्याचा दिला संदेश. कमावताना इमानदारी नसली तरी दडवताना मात्र गिरवत आहेत अनेक जण आपण दिलेले प्रामाणिकतेचे धडे. तुकोबा, असाध्य ते साध्य करण्या अभ्यास करा तुका म्हणे, असं म्हणायचीही सोय राहिली नाही. असाध्य ते साध्य करण्या अभ्यास करा तुका म्हणे, असं म्हणायचीही सोय राहिली नाही. कारण ऐकणारा सहज परतवतो सल्ला, गांभीर्य लक्षात न घेता तुका म्हणे तर म्हणू दे, तू का म्हणे अशी हेटाळणी करून. तुकोबा, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे असं माहीत असताना सुद्धा कसं सहन केलं थो निमूटपणे सर्व. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे असं माहीत असताना सुद्धा कसं सहन केलं थो निमूटपणे सर्व, असा प्रश्न माझ्या मनात घोलतो जेव्हा असंच काहीस मी कधी कधी झेलतो. तुकोबा, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग स्मरून शोधतो मी संघर्ष, प्रतिकार, निषेध इत्यादी शब्द माझ्यातल्या हरवलेल्या शब्दकोशात. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग स्मरून शोधतो मी संघर्ष, प्रतिकार, निषेध इत्यादी शब्द माझ्यातल्या हरवलेल्या शब्दकोशात. सापडते एक ओळ अगदी सुरुवातीलाच प्रत्येक पानावर सुविचार म्हणून मीच नोंदवलेली. अनुरेणू या तोकडा, तुका आकाशा युवडा. तुकोबा, शोधायला घेतलेले शब्द सापडत नाहीत याचं शल्य पार विरून जातं. शोधायला घेतलेले शब्द सापडत नाहीत याचं शल्य पार विरून जातं. सुविचाराची ओळ शब्दकोशाप्रमाणे काळजात कायम असल्याच्या अपार समाधानानं. शोधायला घेतलेले शब्द सापडत नाहीत याचं शल्य पार विरून जातं. सुविचाराची ओळ शब्दकोशाप्रमाणे काळजात कायम असल्याच्या अपार समाधानानं. आणि येतं अवसान उष्ण का होईना समाजात खऱ्या अर्थानं जिवंत राहण्याचं. थँक्स तुकोबा. सर्वांचे धन्यवाद.